नमस्कार, मी डॉक्टर मेधा कानेटकर, सिपेंड बरार महाविद्यालय तुळशीबाग महाल नागपूर येथे वाणिज्य विभागात सहयोगी प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे. मित्रांनो, मौद्रिक अर्थशास्त्राच्या बँकिंग या भागामध्ये आपण बँकेच्या विषयी सगळी माहिती जाणून घेतो आहे. पहिल्या भागामध्ये आपण बँकेची उत्क्रांती कशी झाली, बँकेचे कार्य काय आहेत आणि बँकेच्या कार्याचं महत्त्व काय आहे हे आपण पाहिलं. आजच्या भागामध्ये आपण बँकेची प्रत्ययनिर्मिती, तिचे कार्य आणि त्याच्या मर्यादा काय आहेत हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, बँक जेव्हा कर्ज देते तेव्हा त्या कर्जातून वेगवेगळे खाती निर्माण करते आणि या खात्यातूनच मोठ्या प्रमाणावर प्रत्ययनिर्मिती करत असते. व्यापारी बँकांचं प्रत्ययनिर्मितीचं कार्य हे अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत पोषक असतं. ज्या देशाचा आर्थिक विकास करायचा आहे त्या देशामध्ये बँकांची प्रत्ययनिर्मिती ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या प्रत्ययनिर्मितीचं कार्य कसं होतं, या प्रत्ययनिर्मितीच्या मर्यादा काय आहेत हे जाणून घेणं हे प्रत्येक अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यासाठी एक महत्त्वाचा भाग ठरतो. आणि म्हणूनच आज आपण या बँकेच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत. बँकेची प्रत्ययनिर्मिती. बँकेच्या प्रत्ययनिर्मितीबद्दल प्राध्यापक GDH कोल यांनी व्याख्या केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जी खरेदी शक्ती उत्पन्नाच्या स्वरूपात प्राप्त न होता खातेदारांनी बँकेत जमा केलेल्या परंतु पडून असलेल्या ठेवींच्या एकूण खरेदी शक्तीच्या परिमाणातील वाढीच्या स्वरूपात असते, किंवा एकूण खरेदी शक्ती ही शुद्ध वाढीच्या स्वरूपात असते, तिला वित्तीय संस्थांचा प्रत्यय असे म्हणतात. DH कोल यांनी ही केलेली व्याख्या थोडी समजायला अवजड असल्यामुळे आपण थोडंसं याच्यावरती स्पष्टीकरण करूया. बँकांजवळ दोन प्रकारच्या ठेवी असतात असं प्राध्यापक हॅम यांचं म्हणणं आहे. पहिल्या प्रकारची ठेव आहे प्राथमिक ठेवी. ज्यावेळेला जनता आपल्याजवळील पैसा या बँकेजवळ ठेवतात आणि त्याच्यामधनं ठेवी निर्माण होतात, या ठेवींना प्राथमिक ठेवी असं म्हणतात. उदाहरण जर आपण पाहिलं तर या व्यक्तीने जर बँकेमध्ये पैसे जमा केले आणि त्यातून ठेव निर्माण केली तर ही झाली प्राथमिक ठेव. याला म्हणायचं आहे प्राथमिक ठेव. ज्यावेळेला ही व्यक्ती, समजा या व्यक्तीने 10,000 रुपये बँकेमध्ये जमा करून ठेव निर्माण केली, खातं उघडलं, तर त्या खात्याला, त्या ठेवीला प्राथमिक ठेव असं म्हणायचं आहे. आता दुसऱ्या प्रकारची ठेव असते व्युत्पन्न ठेव. ही झाली पहिली ठेव, प्राथमिक ठेव. दुसऱ्या प्रकारची ठेव असते व्युत्पन्न ठेव. व्युत्पन्न ठेव म्हणजे काय की ज्यावेळेला बँका या इतरांना कर्ज देतात, दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीला कर्ज देतात, तेव्हा ते कर्ज रोख स्वरूपात न देता त्याच्या नावाने खातं उघडतात. तर अशा वेळेला कर्ज देऊन, म्हणजे बँक जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा करते तेव्हा त्याला व्युत्पन्न ठेव असं म्हणतात. म्हणजे समजा या व्यक्तीला बँकेने कर्ज दिलं आणि त्याचं खातं निर्माण केलं तर त्याला व्युत्पन्न ठेव असं म्हणायचं आहे. या व्युत्पन्न ठेवी म्हणजेच बँकेची प्रत्ययनिर्मिती आहे आणि म्हणूनच याला शुद्ध प्रत्यय असंही म्हणतात. या व्युत्पन्न ठेवी कशा निर्माण होतात आणि बँकेच्या प्रत्ययनिर्मितीची शक्ती कशी आहे हे आपण आता बघणार आहोत. मित्रांनो, इथे या व्यक्तीने ज्या वेळेला 10,000 रुपये बँकेजवळ जमा केले, ही प्राथमिक ठेव बँकेजवळ जमा झाली 10,000 रुपये. आता हा व्यक्ती केव्हा बँकेतून पैसे काढणार आहे हे बँकेला साधारणतः माहिती असतं. जर मुदती ठेवी असतील तर त्या विशिष्ट मुदतीच्या आत कोणतीही व्यक्ती पैसे काढू शकणार नाही हे बँकेला माहिती आहे. बचत ठेव असेल तर त्या व्यक्तीचा साधारणतः किती दिवसांनी ती पैसे काढते याचाही अंदाज हे बँकेला असतो. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीने जर प्राथमिक ठेव ठेवलेली आहे, एखाद्या व्यक्तीने जेव्हा बँकेमध्ये पैसे जमा केलेले आहेत तर ते किती कालावधीनंतर काढले जातील आणि ते किती प्रमाणात काढले जातील याचा अंदाज साधारणतः बँकेला असतो. आणि म्हणून रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार प्रत्येक बँकेला ज्या त्यांच्याजवळ ठेवी आहे त्यांच्या 20% रक्कम ही आपल्याजवळ रोख स्वरूपात ठेवावी लागते. आणि म्हणून 10,000 20% असे 2,000 रुपये हे रोख आपल्याजवळ बँक ठेवेल. ही रोख स्वरूपात आपल्याजवळ बँक ठेवेल आणि 8,000 रुपयांचं कर्ज ही बँक मंजूर करू शकेल. आता 8,000 रुपयाचं कर्ज जर या व्यक्तीला दिलं तर
पहिली प्राथमिक ठेव 10,000ची, हे 8,000 काही कॅश देणार नाहीये, काही रोख देणार नाहीये ब ला, तर काय केलं जाईल, त्या बचं बँकेत खातं उघडलं जाईल आणि त्याच्यामुळे ब ला हे जे 8,000 रुपये त्यांनी सँक्शन केलेले आहेत, हे ब च्या नावाने खातं उघडून या 10,000 रुपयामध्ये 8,000 रुपयाचं खातं, ही झाली प्राथमिक ठेव आणि ही झाली व्युत्पन्न ठेव. या अशा प्रकारे बचं पण बँकेमध्ये खातं उघडलं जाईल, चालू खातं उघडलं जाईल, त्याला चेक दिला जाईल आणि त्याला ज्याला कोणाला शोधन करायचं आहे त्याला चेकच्या स्वरूपात त्यांनी शोधन करावं असे आदेश बँक ब ला देईल. आणि त्याच्यामुळे कुठल्या प्रकारची रोख रक्कम काढल्या जाणार नाही, तर चेकनी शोधन केलं जाईल आणि त्याच्यामुळे बँकेजवळ हे 8,000 रुपये कर्ज मंजूर केल्याचे आणि 10,000 रुपये हे प्राथमिक ठेवीचे असे 18,000 रुपये बँकेत ठेवींच्या स्वरूपात जमा होतील. प्राथमिक ठेवीचे 10,000 रुपये आणि व्युत्पन्न ठेवीचे 8,000 रुपये असे बँकेजवळ आता 18,000 रुपये जमा झाले आहेत. आता बँक काय करेल, या 18,000च्या 20% रक्कम स्वतःजवळ ठेवेल, म्हणजे 3,600 स्वतःजवळ ठेवेल आणि उरलेली रक्कम ही बँक पुन्हा कर्ज स्वरूपामध्ये देऊ शकते. आणि म्हणजेच या ठिकाणी बँक 14,400 रुपयांचं कर्ज क या व्यक्तीला मंजूर करू शकेल. आता बँकेजवळ किती झाले ठेव, 10,000 रुपये प्राथमिक ठेव, ब ला दिलेले 8,000 व्युत्पन्न ठेव आणि क ला दिलेली 14,400 रुपयाची व्युत्पन्न ठेव. अशा प्रकारे बँकेजवळ ठेवीची रक्कम ही या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल 32,400 हे बँकेजवळ जमा झालेले आहेत. म्हणजेच 10,000 रुपयांच्या व्युत्पन्न ठेवी वरती अशा प्रकारे अनेक पटींनी बँक अनेकांना कर्ज देत जाईल आणि प्रत्ययनिर्मिती करत जाईल. म्हणून प्राथमिक ठेव ही जेवढी जास्त असेल तेवढी जास्त बँक प्रत्ययनिर्मिती करू शकेल. अशा प्रकारे त्यांच्याजवळ असणाऱ्या प्राथमिक ठेवीच्या वरती 20% रक्कम स्वतःजवळ रोख ठेवून बँक त्याच्यावर व्युत्पन्न ठेवी जमा करत जाईल. या व्युत्पन्न ठेवी ही प्राथमिक ठेवीमध्ये अधिक करत त्यांच्याजवळ रक्कम जमा होत जाईल. ठेवींची रक्कम एकूण ठेवींच्या रकमेच्या 20% रक्कम ही स्वतःजवळ ठेवून पुन्हा पुन्हा त्याच्यावरती प्रत्ययनिर्मिती केली जाईल आणि अनेकांना एका 10,000 रुपयावरती अनेकांना कर्ज दिलं जाईल. अशा प्रकारे 10 पटींनी बँक कर्ज निर्मिती करू शकते आणि प्रत्ययनिर्मिती करू शकते. आणि मित्रांनो, म्हणून कर्ज देण्याच्या व्यवहारातून, हुंड्या वटविण्याच्या व्यवहारातून किंवा ऋणपत्रे खरेदी करण्याच्या व्यवहारातून बँका या प्रत्ययनिर्मिती करत असतात, व्युत्पन्न ठेवी निर्माण करत असतात. आणि प्राध्यापक हॅम यांचं असं म्हणणं आहे की या व्युत्पन्न ठेवी म्हणजेच बँकेची प्रत्ययनिर्मिती होय. आता या बँकेच्या प्रत्ययनिर्मितीची साधनं कोणती कोणती आहेत ती आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा कर्ज देणे. जसं मी आता सांगितलं की अ या व्यक्तीने जी प्राथमिक ठेव ठेवलेली आहे ती ब या व्यक्तीला दिलं कर्ज, क या व्यक्तीला दिलं, त्या प्रत्येकाच्या नावाने बँक खातं उघडत जाईल आणि या खात्यामध्ये रक्कम जमा करत जाईल. आणि ही जमा केलेली रक्कम जी आहे ती ठेवीच्या स्वरूपात समजली जाईल आणि प्राथमिक ठेवी आणि व्युत्पन्न ठेवी ह्या अधिक होत होत त्या ठिकाणी बँकेजवळ ठेवींची रक्कम ही जमा होत जाईल. आणि म्हणून बँका ही कर्ज देण्याच्या व्यवहारातून प्रत्ययनिर्मिती करत असतात. दुसरं महत्त्वाचं साधन आहे हुंड्या वटविणे. जेव्हा व्यापाऱ्यांना कर्जाची गरज असते, पैशांची गरज असते, तेव्हा हे व्यापारी लोक त्यांच्याजवळ जमा झालेल्या हुंड्या मुदतीच्या आधी बँकांकडे जाऊन त्याचे पैसे मिळवत असतात. याला हुंड्यांचं वटवणूक करणे असं म्हणतात. ही हुंडी वटवण्याच्या कार्यातूनही बँका पैसे घेत असतात. कारण ज्यावेळेला बँका हुंड्या वटवितात त्यावेळेला व्यापाऱ्याला त्याच्या चालू खात्यामध्ये त्याची रक्कम जमा करतात आणि त्याचं शोधन हे चेकनी करण्यासाठी सांगतात. त्याच्या चालू खात्यात तेवढे पैसे जमा झाल्याबरोबर बँकेच्या व्युत्पन्न ठेवी ह्या वाढत जातात. त्याची कसर कापून बँकेला उत्पन्न प्राप्त होतं आणि ह्या व्युत्पन्न ठेवीतून बँक पुन्हा प्रत्ययनिर्मिती करू शकते. त्याच्यामुळे हुंड्यांची रक्कम रोख स्वरूपात न देता त्या व्यापाऱ्याच्या चालू खात्यामध्ये, त्याचं जर चालू खातं असेल बँकेमध्ये तर त्याच्यामध्ये, किंवा नसेल तर नवीन चालू खातं उघडून त्यामध्ये जमा केलं जातं. आणि अशा प्रकारे हुंड्यांच्या वटवणुकीतूनही व्युत्पन्न ठेवी निर्माण होतात.
सरकारची किंवा कंपन्यांची ऋणपत्रे, भाग आणि रोखे यांची खरेदी करूनही बँका व्युत्पन्न ठेवी निर्माण करतात. ज्यांच्या कोणाजवळ ह्या अशा प्रकारचे रोखे किंवा ऋणपत्रे आहेत त्या ऋणपत्रांना खरेदी करून त्याचे पैसे हे त्या व्यक्तीच्या खात्यात जमा केले जातात. जर त्याचं खातं नसेल तर ते नवीन खातं निर्माण करून त्यामध्ये जमा केले जातात आणि त्यातूनही व्युत्पन्न ठेवी निर्माण होतात. म्हणजे ज्यावेळेला बँक ग्राहकाच्या खात्यात पैसे जमा करते त्यावेळेला त्याला व्युत्पन्न ठेवी निर्माण झाल्या आहेत असं म्हटलं जातं. आणि म्हणून व्युत्पन्न ठेवीची ही 3 महत्त्वाची साधनं आहेत: कर्ज देणे, हुंड्या वटविणे, सरकारी किंवा कंपन्यांची ऋणपत्रे, भाग आणि रोखे खरेदी करणे. मित्रांनो, या व्यापारी बँकांच्या प्रत्ययनिर्मितीला पण काही मर्यादा आहेत. ज्यावेळेला देशातील एकूण पैशाचं परिमाण हे कमी असतं त्यावेळेला देशातल्या जनतेची बचत प्रवृत्ती पण कमी असते आणि जर बचत कमी असेल तर प्राथमिक ठेवी कमी निर्माण होतील. आणि आपण आत्ता पाहिलं की प्राथमिक ठेवींच्या आधारावरच व्युत्पन्न ठेवी निर्माण होत असतात. आणि म्हणून जर देशात एकूण पैशाचं परिमाण कमी असेल, देशात मोठ्या प्रमाणावरती पैसा परिचालन होत नसेल तरी सुद्धा बँकांच्या प्रत्ययनिर्मितीवर मर्यादा येतात. जनतेच्या देणी फेडण्याच्या सवयी कशा आहेत यावर प्रत्ययनिर्मितीचा आधार अवलंबून असतो. जर देशातील जनतेला सगळे व्यवहार रोखीच्या स्वरूपात करायचे असं जर सवय असेल तर बँकांना प्रत्ययनिर्मितीच्या साधनांवरती मर्यादा येतात. जर देशातील जनता चेकनी पेमेंट करत असेल, चेकनी शोधन करत असेल तर बँकेतून कुठल्या प्रकारची रोख रक्कम निघत नाही आणि कॅशनी पेमेंट न झाल्यामुळे त्या चेकनी त्याचं शोधन केल्यामुळे बँकांजवळ पैसा तसाच राहतो आणि मग त्या पैशाच्या आधारावर बँक प्रत्ययनिर्मिती करू शकते. आणि म्हणून देशातील जनतेच्या देणी फेडण्याच्या सवयी कशा आहेत यावरही प्रत्ययनिर्मितीचं साधन हे अवलंबून असतं. रोखतेचं प्रमाण हा सुद्धा प्रत्ययनिर्मितीला एक मर्यादा घालणारा भाग आहे की ज्यावेळेला बँकांना माहिती आहे की आपल्याकडे येणारी जनता, आपल्याकडे असणारे ठेवीदार हे कमी प्रमाणात रोख घेतात तेव्हा ते आपल्याजवळ कमी रोख ठेवतात. हे रोखतेचं प्रमाण जे मी आत्ता सांगितलं की 20% रोख ही बँकेला साधारणतः नियमानुसार आपल्याजवळ ठेवावी लागते. हे प्रमाण जर कमी असेल तर प्रत्ययनिर्मिती जास्त होईल, हे प्रमाण जर जास्त असेल तर प्रत्ययनिर्मिती कमी होईल. केंद्रीय बँकेचं प्रत्यय धोरण हे सुद्धा प्रत्ययनिर्मितीला मर्यादा घालतं. जर केंद्रीय बँक प्रत्ययनिर्मितीला प्रोत्साहन देणार असेल, त्याचं धोरण जर प्रोत्साहन देणार असेल तर मोठ्या प्रमाणात ते प्रत्ययनिर्मिती होईल. जर केंद्रीय बँक प्रत्यय संकोचाचं धोरण स्वीकारत असेल तर बँकांच्या प्रत्ययनिर्मितीवरही मर्यादा येतात. इतर बँकांचं प्रत्ययनिर्मितीचं धोरण हेही बँकेला प्रत्ययनिर्मिती करण्याला एक मर्यादा घालत असतं. कारण इतर बँका जर जास्त प्रमाणात प्रत्ययनिर्मिती करत असेल तर आपली पण बँक मोठ्या प्रमाणात प्रत्ययनिर्मिती करू शकते. महत्त्वाचा भाग म्हणजे प्राथमिक ठेवींचं प्रमाण. जर देशातील जनतेला बचतीच्या सवयी असतील आणि ते आपल्या उत्पन्नातून काही भाग हे बचत करत असतील तर त्या बचतीतून प्राथमिक ठेवी निर्माण होतात आणि जेवढ्या जास्त ह्या प्राथमिक ठेवी निर्माण होतील तेवढ्या जास्त मोठ्या प्रमाणावरती बँका प्रत्ययनिर्मिती करू शकतात. आणि त्याच्यामुळे आपल्याजवळचं उत्पन्न हे बँकेजवळ ठेवणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असतं. बचत जर केली तर बचतीतून तुम्हाला लक्षात येईल की मोठ्या प्रमाणावरती प्रत्ययनिर्मिती होत असते. देशातील उद्योग आणि व्यापाराची स्थिती यावरही प्रत्ययनिर्मिती अवलंबून असते. कारण जर देशामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगाची व्यापाराची परिस्थिती असेल तर कर्जाची मागणी जास्त असते आणि जेवढी कर्जाची मागणी जास्त असेल तेवढ्या या सगळ्या प्रकारच्या व्युत्पन्न ठेवी मोठ्या प्रमाणात निर्माण होतात आणि या व्युत्पन्न ठेवीतून प्रत्ययनिर्मिती होऊ लागते. त्यानंतर तारणाचे स्वरूप. कोणत्या प्रकारचं कर्ज देताना बँका हे तारण कसं आहे याच्या आधारावरती कर्ज देतात. जर तारण योग्य प्रकारचं असेल आणि अतिशय चांगल्या प्रकारचं असेल तर मोठ्या प्रमाणावरती कर्ज दिल्या जाऊ शकतं. कारण रोखतेचं प्रमाण आणि त्यातून परत मिळणारी रक्कम किती आहे हेही त्या ठिकाणी बघितलं जातं आणि म्हणून तारणाच्या स्वरूपावर सुद्धा कर्ज देण्याचं प्रमाण अवलंबून असतं आणि त्यामुळेही बँकेच्या प्रत्ययनिर्मितीला मर्यादा येतात. मित्रांनो, आपण बँकेची प्रत्ययनिर्मितीची साधने कोणती आहेत, प्रत्ययनिर्मिती कशी केली जाते आणि प्रत्ययनिर्मितीच्या मर्यादा काय आहेत हे या ठिकाणी पाहिलं. देशातल्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की त्यांनी बँकेमध्ये जाऊन थोड्याफार प्रमाणात बचत करावी, ज्यामुळे या प्राथमिक स्वरूपाच्या ठेवी निर्माण होतील आणि या प्राथमिक ठेवींच्या आधारावरती आपल्याला मग मोठ्या प्रमाणात व्युत्पन्न ठेवी निर्माण होऊन बँकेच्या प्रत्ययनिर्मितीची शक्ती वाढेल.
प्रत्येक वेळेला सीमेवर जाऊन लढणं आवश्यक नाही, तर देशाच्या आर्थिक विकासासाठी हातभार लावणं हे सुद्धा प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या उत्पन्नातून थोडीफार बचत करून आपण जर बँकेमध्ये प्राथमिक ठेवी निर्माण केल्या तरीसुद्धा आपण मोठ्या प्रमाणावरती देशाचा आधार होऊ शकतो आणि देशाच्या आर्थिक विकासात हातभार लावू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.